जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आपण नाही का भरतीची तयारी ज्यावेळेस करतो आणि रनिंग आपल्याला करायची असते, तर रनिंग करण्यासाठी नाही का बेस्ट शूज कोणता असेल किंवा शूजचं जे काही सिलेक्शन आहे तर ते आपल्याला करायचं असतं किंवा त्यावेळेस आपल्याला कोणता शूज घ्यावा आणि कसा शूज घ्यावा हे कळत नाही। तर तेच आपण नाही का ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण ज्यावेळेस नाही का रनिंग करतो ना, तर आपले जे पाय आहेत तर ते नाही का खूप आपटतात। जर समजा आपण डांबरेवर पळतोय किंवा मातीच्या ग्राउंडवर पळतोय, तर शूज जर आपला चांगला नसेल तर पाय आपटतात आणि त्याने नाही का आपल्या हाडाची समस्या नाही का आपल्याला उद्भवू शकते किंवा उद्भवते, म्हणजे स्किन पेन होतो, गुडघ्यामध्ये दुखणं असेल किंवा इतर इंजरी ज्या असतात तर त्या होतात। त्यामुळे आपल्याकडे नाही का एक चांगला आणि बेस्ट क्वालिटीचा आणि बजेटमध्ये बसणार, कारण भरती करणारे जे मुलं असतात तर आपलं विशेषतः म्हणजे आपल्याकडे बजेट नसतं, तर एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला नाही का बेस्ट असे शूज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर अगोदर आपण नाही का कसल्या टाईपचा आपण नाही का शूज घेतला पाहिजे त्याबद्दल बोलू आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला मी 3-4 टाईपचे नाही का एकदम बेस्ट असे आणि रिजनेबल प्राइस मधले शूज नाही का सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, तर चला सगळ्यात पहिले जर म्हणलं तर शूज नाही का त्याचा सोल बघायचं आहे की नाही। तर समजा हा शूज आहे, तर ह्या शूजचे सोल जे आहे तर ते नाही का 3 टाईपचे सोल नाही का शूजला असतात। तर पहिलं नाही का इनर सोल, मिडल सोल आणि आउटर सोल। तर बघा हा शूज आहे, तर बघा हे जे मधलं असतं याला म्हणतात इनर सोल। तर हे इनर सोल नाही का एकदम स्पंजी असलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस आपण पायात शूज घालू तर आपल्याला नाही का एकदम नाही का असं कम्फर्ट वाटलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचा नाही का असा कडकपणा नाही का जाणवला नाही पाहिजे। आता हे आहे हे मिडल सोल। तर हे मिडल सोल नाही का तुमचं नाही का म्हणजे असं दबलं गेलं पाहिजे किंवा थोडंसं नरम पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस तुमचा पाय आपटतो तर याच्यापासून तुम्हाला चांगल्यापैकी नाही का सपोर्ट भेटतो, ठीक आहे। तर त्यानंतर बघा आउटर सोल। तर हे आहे हे जे खालचं तुम्हाला हा लेअर दिसतोय हे बघा, तर हे आहे आउटर सोल। तर आउटर सोल नाही का खूप महत्त्वाचं काम करतं बघा, कारण नाही का याला ग्रीप वगैरे असतं। आता आपण पळतो कुठं, जर समजा तुम्ही रस्त्यावर पळताय, पावसात पळताय किंवा तुम्ही मातीच्या ट्रॅकवरती पळताय, तर हे जे काही ग्रीप वगैरे जे असतं तर ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की ह्या ग्रीपने तुम्हाला स्पीड वगैरे पकडण्यास त्याचबरोबर स्लिप होण्यापासून नाही का हे वाचवतं। पण हे आउटर सोल पण खूप महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आपण शूज घेणार तर ह्या तिन्ही गोष्टी नाही का तुम्हाला सगळ्यात पहिले पाहून घ्यायच्या आहे, कारण की काय शूजला नाही का हे ग्रीप वगैरे नसतं, फक्त हे जे मिडल सोल आहे ते दिसतं आणि आपण सहज घेऊन टाकतो, पण त्याचा नाही का फायदा नाही मित्रांनो, कारण ते स्लिप वगैरे होऊ शकतात। तर त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिले बघून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बघा नेक्स्ट म्हणजे नाही का लवचिकपणा। तर जो काही शूज आहे त्यामध्ये तुम्हाला लवचिकपणा पाहिजे, ठीक आहे की नाही। तर तुम्ही दुकानात वगैरे जर गेलं तर तुम्हाला तो दुकानदार एकदम शूज पूर्ण असा इथून मधून नाही का वाकून दाखवतो, हे करतो, इकडं आपट तिकडं आपट असं करून दाखवतो आणि आपल्याला वाटतं अरे लयच भारी शूज आहे, कारण त्यांचं तर कामच आहे ना की आपला प्रोडक्ट आहे ते कशा प्रकारे विकायचं। पण आपण नाही का त्यांच्या भानगडीत पडायचं नाही। सगळ्यात पहिले मी जे काय सांगतोय ते लक्षात ठेवा, जे काही शूज आहे ना त्याचा लवचिकपणा, म्हणजे ह्या ठिकाणी नाही का असा शूज नाही का वाकला पाहिजे, दिसतंय का, तर असा शूज नाही का वाकला पाहिजे, ना की इथं मध्ये। कारण की ज्यावेळेस आपण पळतो तर नाही का असं ह्या पुढच्या जे काही पंजा असतो तर पंजावर आपल्याला पळायचं असतं, तर मग फोल्ड इथे झाला पाहिजे शूज, ठीक आहे। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ना की इथं मिडलला फोल्ड झाला पाहिजे, ठीक। नेक्स्ट बघा अर्च किंवा नाही का वक्र रचना कशी आहे किंवा त्याची जी कमान आहे ती कशी आहे। तर बघा आता ही जे इथं दिसतंय तुम्हाला, हे आहे त्याचं काय अर्च किंवा वक्र रचना किंवा ही कमान जी आहे तर ती ह्या ठिकाणी कमान पाहिजे शूजला, ठीक आहे ना। कारण आपला जो जे पायाचे तळवा आहे तर त्याची जी रचना आहे ना त्या टाईपमध्ये, नाही तर काही शूज नाही का पूर्ण इथून तिथून नाही का फ्लॅट राहतात। ते फ्लॅट असल्यामुळे नाही का आपल्याला स्लिप वगैरे होण्याचे ह्या त्या गोष्टी नाही का होऊ शकतात, त्यामुळे त्याचा कर्व नाही का सगळ्यात पहिले पाहून घ्यायचा आहे। नेक्स्ट म्हणजे बघा शूजला नाही का जे काही वरचं हे आहे तर हे नाही का तुमचं हे कुशन वगैरे जे म्हणतो ना तर ते नाही का जाळीदार असलं पाहिजे, आणि त्यात लेदर वगैरे म्हणजे लेदरच्या ऐवजी ही जाळीदार कपडा वगैरे असला पाहिजे। आता बघा हा जो शूज आहे तर बघा याला ही तुम्हाला जाळी वगैरे दिसत असेल पुढून, जाळी असल्यामुळे काय फरक जाणवतो, तर तुम्ही ज्यावेळेस रनिंग करता तर नाही का शूज गरम होत नाही मधून, म्हणजे पायाला नाही का कम्फर्टेबल वाटतं, हवा ही नाही का शूजमध्ये जात राहते, त्यामुळे पायाला घाम वगैरे येत नाही आणि आपल्याला
पळायला एकदम बेस्ट वाटतं. त्यामुळे नाही का शूज नाही का जाळी वगैरे त्याला पाहिजे आणि ते पण नाही का एकदम चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. नाही तर मग महिनाभर वापरला आणि शूज लगेच फाटला असं नाही. तर क्वालिटी नाही का त्याची चेक करून घ्यायची. त्याचबरोबर बघा शूजचं नाही का वजन, ज्यावेळेस तुम्ही शूज घेणार आहे तर त्याचं वजन हे नाही का 300 म्हणजे 250 ते 300 ग्रॅम पर्यंत पाहिजे आहे का नाही शूजचं वजन. कारण आपण धावणार आहे म्हणजे आपल्याला वजन असं कमी वाटलं पाहिजे. नाही तर पायाला एकदम जड जड म्हणल्यानंतर तुम्हाला स्पीड घेता येईल का, तर नाही. त्यामुळे नाही का सगळ्यात पहिले वजन पण तुम्हाला एकदम 300 ग्रॅमच्या आतमध्ये त्याचं वजन हे पाहिजे. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा, तर शूज नाही का हा पायामध्ये नाही का फिट आला पाहिजे. आपल्या पायामध्ये नाही का एकदम आपल्याला कम्फर्ट वाटला पाहिजे आणि पायात फिट वाटला पाहिजे. नाही तर आपण पळतोय आणि शूज खाली निघतोय तर जमल का ते. पायात हा शूज नाही का एकदम फिट आणि परफेक्ट बसला पाहिजे. तर ठीक आहे. नेक्स्ट बघा, जर आता आपण खरेदी जी आहे ती ऑनलाईन पण करतो किंवा ऑफलाईन करतो आहे का नाही. तर ज्यावेळेस तुम्ही नाही का ऑनलाईन करताय तर त्यावेळेस तुम्ही तो प्रोडक्ट आहे ना त्याचा रिव्ह्यू बघून घ्यायचा. काय रिव्ह्यू म्हणजे किती लोकांनी त्याला नाही का हे केलेलं आहे, त्याच्याबद्दलचं मत सांगितलेलं आहे. तर ते नाही का तिची रिव्ह्यूची रेटिंग वगैरे असते बघा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट घेता त्या ठिकाणी नाही का रेटिंग असते. तर ती रेटिंग नाही का 4च्या वर असली पाहिजे किती आहे का नाही. 5ची रेटिंग राहते तर त्याच्यापैकी 4च्या वरती तुम्हाला पाहिजे 4.1 2 3 4 अशी. ठीक आहे. म्हणजे तो बूट नाही का चांगला आहे असं नाही का थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं किंवा माहीत होतं. ठीक. नेक्स्ट बघा, हिल सपोर्ट जो काही शूज आहे त्याला नाही का हिल म्हणजे ही काही जे काय तळवा आहे याला ह्या साईडचा जो काही पाठीमागचा जो सपोर्ट आहे तर हा सपोर्ट नाही का तुम्हाला पाहिजे हे की नाही. तर ते पण नाही का एक वेळेस चांगल्यापैकी चेक करून घ्यायचं. जर ऑनलाईन जरी मागवला आणि आपल्याला समजलं नाही तर त्याच्यावरती 7 रिप्लेसमेंट वगैरे राहतं, आपण रिप्लेस पण करू शकतो आहे की नाही. तर नेक्स्ट बघा, परेड शूज वगैरे DMS. जर समजा आपण नाही का रनिंग वगैरे करतोय तर परेडला जे टाईपचे शूज राहतात किंवा आपण PTCला वगैरे जे शूज वगैरे राहतात ना तर ते कसे एकदम कडक टाईपचे आपल्याला PT करायचे राहते. त्यामुळे ते वेगळ्या टाईपचे शूज राहतात. पण रनिंगसाठी कारण आता जर आपण चांगल्या क्वालिटीचा शूज वापरला नाही तर आता सध्या आपल्याला ताकद आहे शरीरामध्ये, त्यामुळे आपल्याला काही जाणवत नाही, वाटत नाही, एवढं तकलीफ होत नाही. पण जसं जसं आपलं एज वाढत जाणार तर नंतर नाही का जे गुडघ्याचे प्रॉब्लेम आहे, पायांच्या हाडांचे प्रॉब्लेम आहे, तळव्याचे जे काही असणार आहे, हाडाची जे काही समस्या असणार आहे त्या नाही का इन फ्युचरमध्ये 100% त्याचा नाही का आपल्याला जे काही आहे समस्या आहे ती जाणवेल. त्यामुळे आतापासूनच नाही का शूज हे नाही का चांगल्या पद्धतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे. थोडे पैसे जरी गेले तरी चालेल. तर ह्या झाल्या नाही का सगळ्या गोष्टी की आपण नाही का शूज ज्यावेळेस सिलेक्शन करतोय तर कशा पद्धतीचं असलं पाहिजे त्याबद्दल. तर बघा मित्रांनो, तुम्ही कुठल्या टाईपचा किंवा कोणत्या कंपनीचा नाही का शूज हा रनिंगसाठी खरेदी केला पाहिजे आणि ते पण नाही का बजेटमध्ये 1000 ते 2000च्या दरम्यानमध्ये म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसेल अशा मी तुम्हाला या ठिकाणी नाही का चांगल्या क्वालिटीचे नाही का शूज सांगणार आहे. तर बघा सगळ्यात पहिले नाही का कॅम्पस या कंपनीचा शूज नाही का तुम्ही 850 रुपयाचा एक शूज आहे, त्याचबरोबर 2000चा पण एक शूज आहे. तर हे शूज नाही का तुम्ही घेऊ शकता कारण एकदम आपल्या बजेटमध्ये ठीक आहे का नाही. त्याचबरोबर ॲब्रोजचा पण शूज आहे. तर ॲब्रोजचा बघा 1150 आणि 1450 या दोन रेंजमध्ये नाही का आपल्या बजेटमध्ये बसत असे शूज आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पण पाहू शकता, तुम्ही हे शूज घेऊ शकता. त्याचबरोबर बघा बोल्ड लाईटचे नाही का शूज आहे तर किती 1300 रुपयाला. तर यामध्ये नाही का आणखी एक्स्ट्रा चार्जेसवाले पण नाही का शूज आहेत, पण हे आपल्याला नाही का काय बसतील एकदम बजेटमध्ये बसतील असे शूज आहेत. ह्या व्यतिरिक्त ज्याचं बजेट नाही का चांगलं आहे तो 4-5 हजाराचा शूज घेऊ शकतो. असं नाही का पुमा आहे, आदिदास आहे किंवा नायकी तर असे शूज पण नाही का घेऊ शकता. पण त्यासाठी नाही का थोडेसे जास्त पैसे लागतील. तर ज्याच्याकडे असतील ते अफोर्ड करू शकतो. तर अशाने नाही का ते शूज घेतले तरी चालेल किंवा ज्यांचं बजेट 1000-2000च्या दरम्यान आहे, 2500च्या दरम्यान आहे यांनी ह्या कंपनीचे शूज पण घेऊ शकता. असं काही नाही की जास्त महागडेच घेतले पाहिजे. नाही का गोल्ड स्टारवरती पण प्रॅक्टिस केली आहे, सेगावरती पण प्रॅक्टिस करतात. पण ज्याला आपल्याकडे एक्स्ट्रा हे आहेत सोर्सेस आहेत किंवा आपल्याकडे एक्स्ट्रा मनी आहे पे करण्याचे तर आपण आणखी ॲडव्हान्स पण शूज खरेदी करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही शूज सिलेक्शन हे आहे तर ते करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.